त्या मेंदूच्या इकडे तो उजेडाचं किरण येते, तिथून तो हात घेऊन त्याचा मेंदू खोलतोय. तुम्ही जर नीट बघाल तर त्या चावीला पुढे जो की होलसाठी केलं जातं ते पुस्तक आहे. त्याचं कारण असं. तर ते पुस्तक आहे, ते वाचन आहे, तेच त्यातून तुम्हाला बाहेर काढू शकतो. जसं मी जशा पद्धतीने समजा त्या विचारापासून लांब गेलो असेल, तर त्याचं कारण असं आहे की वाचन. ओके. डॉक्टरांनी त्याच पद्धतीने आज जे आपण पुस्तकांचं प्रकाशन केलं त्याच्यावरून आपण बोलू शकतो. या त्याचं कारण असं आहे की दोन धर्मामध्ये ज्या पद्धतीने म्हटलं काय तमिळ पुस्तकं होत्या, तर त्याच्यामध्ये मला एक सुचलेलं वेगळं होतं. तर याच्यामध्ये कसं आहे की मराठीत वाक्यप्रचार की हातचं भावलं तर नाही, म्हणजे कुणाचा पपेट नाही, टॉय नाही, तर त्या पद्धतीने ते आता दाखवलंय. तुम्ही ते बघा, अशा पद्धतीची खेळणी बघितली तुम्ही चावीवरती, तर त्यांची चावी कुठे असते? पाठीमागे असते. आपली चावी आपल्या डोक्यामध्ये आहे, मेंदूमध्ये ती चावी आहे. त्या चावीचे ती चावी फिरवायला तुम्ही देऊ नका एकदा. तुमचे मेंदू तुमच्या हातात ठेवा, कुणाच्या हातचं बाहुलं होऊ नये, असं त्या व्यक्तीचं सांगायचं प्रयत्न. आता हे त्याच पद्धतीचं एक चित्र आहे. त्यातून काय सांगायचं प्रयत्न? स्त्रिया अडकलेल्या त्यांच्या काळामध्ये. सो हे पितृसत्ताक जी आपली संस्था आहे त्याच्यावरती की ते जे त्याच्या दाऱ्या आहेत त्या आपल्याकडे आजकाल आले ना मूवी धुरंधर किंवा ॲनिमल, तुम्ही बघा त्या हायली मस्क्युलर असतात, दाऱ्या बिड्या वाढून पुरुषार्थ. सो तशा पद्धतीने दाऱ्या वाढवल्या आणि त्या दाऱ्यांमध्ये त्या स्त्रिया अडकल्या. त्यातली एक स्त्री आहे जिच्या डोक्यावरती घुंगल घेतलेला आणि एक डोक्यामध्ये दाखवलेला. सो त्यांच्या त्या दारीमध्ये म्हणजे त्यांच्या पुरुषार्थ प्रक्रियेमध्ये किंवा पितृसत्ताक त्याच्यामध्ये त्या स्त्रिया अडकल्या, असं त्यातून त्या कट्टर धार्मिकतेमध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर हे चित्र कोण समजावले तुम्ही सांगू शकता? मर्यादा म्हणजे मी तुम्हाला सांगतो कसं आहे की आपल्या प्रदर्शनाचं नाव विवेक रेषा. रेषा आणि रेख आपण जी पेन्सिलने ओळखली रेख, किंवा आपल्याकडे लक्ष्मण रेखा आहे म्हणजे लोकांना माहीत असलेली गोष्ट. सो ती रेखा म्हणजे सुरक्षित राहण्यासाठी. तर ती विवेक रेषा आहे तुमच्या मेंदूभोवती घातलेली. सो त्याच्यामध्ये बाकीचे जे जुनाट परंपरांचे अंधश्रद्धांचे जे विचार आहेत सो त्याच्याबद्दल आपल्याला ती विवेकाची रेषा. सो असं त्या चित्रातून सांगण्याचा